रक्षाबंधन स्पेशल झटपट बनणारी घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी वेळात गॅस न लावता एकदम छान अशी मिठाई आपण घरी बनवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 1 कप मी इथे काजू घेतलेले आहे, तर हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे बारीक करून घ्यायचे। अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि इथे खोबरा खीस घेतलेला आहे 1 कप आणि यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे। यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकली आहे आणि हे सगळं दुधाने आपण घट्ट असा गोळा करून घेणार आहे। तर याचे मी 2 गोळे तयार करून घेतले। तर एका गोळ्यामध्ये आपण पिस्ता, काजू, बदामचे मी इथे काप करून घेतले होते, त्यामध्ये हे सगळं एकत्र करून घ्यायचं, त्याचा एक गोळा करून घ्यायचा आणि एका गोळ्यामध्ये मी इथे रंग टाकून घेतलेला आहे। तर रंग ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप केला तरीही चालेल। तर याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। असं लाटून घ्यायचं, थोडंसं तूप हाताला मी लावून घेतलं होतं आणि जे काजूचा रोल केला होता तर त्याचा रोल करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये जसं दिसते तसा रोल करून घ्यायचा आणि इथे मी आता त्याला चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालेल, पण छान दिसतं म्हणून मी लावलं। तर 1 तास हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, छान थंड करून घ्यायचं आणि याची सुरीने छोटे छोटे काप करून घ्यायचे। मिठाई एकदम स्वीट मार्टमध्ये मिळते तशी इथे मिठाई तयार झालेली आहे। घरच्यांना जर खाऊ घातली तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ही घरी बनवलेली आहे। तर तुम्ही ट्राय करून बघा आणि या रक्षाबंधनला भावाला ही नक्कीच मिठाई बनवून द्या। तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून शेअर करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।